आपल्या पाठ्यपुस्तकामधील वाचन प्रशंसा या पाठामधील आपण पहिले जे 2 श्लोक आहेत ते 2 श्लोक आपण याच्यापूर्वी पाहिलेले आहेत. हे 2 श्लोक पाहताना तुम्हाला गृहपाठ म्हणून त्या दोन्ही श्लोकांचं भाषांतर, अन्वय या दोन्ही बाबी लिहायला सांगितलं होतं. हा जो पद्य उतारा आहे तो पद्य उतारा नेमका आपल्याला कोणत्या कारणासाठी आहे हे गेल्या वेळी देखील सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा आपण त्याच्याविषयी माहिती परत एकदा बघूया. आपल्या प्रश्नपत्रिकेतील जो तिसरा विभाग आहे, तिसऱ्या विभागामध्ये माध्यम भाषा सरलार्थम लिखत यामध्ये वाचन प्रशंसा म्हणजे आपल्याला पहिल्या सत्रासाठी म्हणजे तिमाही परीक्षा आता जी होणार आहे त्या तिमाही परीक्षेला सुद्धा आणि प्रथम सत्राच्या परीक्षेच्या वेळेला सुद्धा तुम्हाला हा पाठ जो आहे तो उपयुक्त आहे की तुम्हाला तो एकूण या श्लोकांमधील 3 श्लोक विचारले जातील, त्यापैकी 2 श्लोकांचं भाषांतर आपण करायचं आहे. त्यामुळं हा जो आहे तो 4 गुणांसाठी पाठ आहे. आता सध्या तर पहिल्या सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये मानवता धर्म हा पद्य उतारा आहे. तो पद्य उतारा ज्यावेळी होईल त्यावेळेला दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारले जातील किंवा त्याच्यावर श्लोक भाषांतरासाठी विचारले जाणार आहे. तर सध्या मात्र आपल्याला आत्ताच्या ह्या तिमाही परीक्षेला गेल्या वेळेला आपल्याला जो व्हिडिओ पाठवला होता त्या व्हिडिओमध्ये एक आवर्जून तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं, इयत्ता 10वी ई च्या वर्गाला सांगितलं होतं, 10वी ड च्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुन्हा एकदा सूचना की हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहून वाटल्यास हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला पुन्हा एकदा दिलं जाईल. कारण की का करणं गरजेचं आहे ते तुम्हाला सांगतो की ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघून आपण एक प्रश्नपत्रिका तयार करायची कोणत्याही परिस्थितीत. आता याचा फायदा कोणता होतो की कोणता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, किती उत्तर लिहिणं गरजेचं आहे, किती गुणांसाठी ते आहे, कोणता भाग आपला अभ्यास करायचा राहून गेलेला आहे, कोणता केलेला आहे, हे पाहण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळं एक प्रश्नपत्रिका सर्वांनी बनवायची आणि परीक्षा क्रमांकानुसार वर इयत्ता आणि तुकडी आणि परीक्षा क्रमांक ह्या तिन्ही बाबी टाकून तुम्ही त्या तशा प्रकारचं स्नॅपशॉट काढून किंवा त्याची प्रतिमा काढून वैयक्तिक नंबरवर सेंड करायची. एक 4 विद्यार्थ्यांनी पाठवली, त्याची नोंद करून घेतलेलीच आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी मात्र पाठवायला सुरुवात करायची. सांगायचा उद्देश असा की आपल्याला वाचन प्रशंसा हा जो भाग आहे त्याच्यामधील जे श्लोक आहेत ते श्लोकांपैकी 3 श्लोक आपल्याला विचारायचे. म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करत असताना याच्यातील श्लोक आपण विचारायचे आहेत. वाचन प्रशंसामधील आपण पहिले हे जे 2 श्लोक आहेत म्हणजे शीलम सद्गुण संपत्ती ही ज्ञानम विज्ञानमेवच उत्साहो वर्धते येन वाचनम तद्हितावहम मनुजा वाचनेन एव बोधन्ते विषयान बहून दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. ज्याप्रमाणे हे 2 श्लोक बघितले त्याप्रमाणे आपण पुढचे जे श्लोक आहेत ते पुढचे श्लोक आता पाहूया. या श्लोकांचा अन्वय आणि भाषांतर, त्यामधील असणारे संधी शब्दार्थ वगैरे आहेत ते सर्व लिहिणं अपेक्षितच आहे. भाषांतर लिहिणं अपेक्षित आहे, अन्वय लिहिणं देखील अपेक्षितच आहे. बघा त्यामधील पहिला जो आहे तो शीलम सद्गुण संपत्ती ही हा श्लोक आपण बघितलेला आहे. त्याचबरोबर दुसरा जो श्लोक होता तो मनुजा वाचनेन एव बोधन्ते विषयान भवून दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. आणि त्यामधील तिसरा जो श्लोक आहे तो तिसरा श्लोक आपण आता पाहणार आहोत. तिसरा श्लोक अत्यंत सोपा आहे बघा. वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः. यामध्ये वाल्मिकी जे रामायण या महाकाव्याचे रचयिता आणि महाभारत या महाकाव्याचे रचयिता म्हणजेच व्यास आणि बाण नावाचा कवी की हे कवी जे आहे ते कवी या संस्कृत वाङ्मयामध्ये किंवा अखिल विश्वामध्ये प्रथम कवी म्हणून मानले जातात. जसं की आद्य कवी वाल्मिकी. हे कवी सुद्धा आपल्याला जर आपण वाचनामध्ये नेहमी मग्न असू तर हे कवी सुद्धा आपल्याला
ज्ञान देतात याविषयी सांगत असताना बघा, वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः तान् शिक्षयन्ति सततम हे सदा वाचने रताः. त्याचा जो अन्वय आहे तो अन्वय आधी बघूया. ए सदा वाचने रताः, ए हे रूप आहे ते यत सर्वनाम प्रथमेचं बहुवचन. जे सदा वाचने रताः नेहमी वाचण्यामध्ये वाचन करण्यामध्ये मग्न असतात. तान तत्सर्वनाम चालवलं तर द्वितीय विभक्तीचं बहुवचन. त्यांना वाल्मिकी, व्यास, बाण इत्यादी प्राचीन कवी पंडित शिकवतात किंवा ज्ञान देतात. बघा, ए सदा वाचने रताः तान वाल्मिकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः शिक्षयन्ति. त्याचं भाषांतर बघूया. जे नेहमी वाचनामध्ये मग्न असतात. रताः रत त्यामध्ये रम धातू आहे. रम धातूचं ते रूप आहे. प्रथम पुल्लिंगी प्रथमेचं बहुवचन. मग्न असतात त्यांना वाल्मिकी, व्यास, बाण इत्यादी कवी व विद्वान त्यांच्या लिखाणातून त्यांनी निर्माण केलेलं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयाच्या माध्यमातून अशा वाचकांना नेहमी ते शिकवत असतात. म्हणजेच या कवींचे जे साहित्य आहे ते साहित्य वाचल्यानंतर वाचकांचा मतीतील भ्रम, हा जो भ्रम आहे तो बुद्धीतील भ्रम, बुद्धीमध्ये जो अल्पज्ञानाने निर्माण होणारा जो भ्रम आहे तो भ्रम यांच्या लेखनातून दूर होऊन ते योग्य ते ज्ञान, सत्ज्ञान म्हणजे त्यांच्याजवळ असणारं अल्पबुद्धिरूपी जे ज्ञान आहे ते ज्ञान या कवींच्या आणि पंडितांच्या वाङ्मयातून ते अल्पजीवी अल्पज्ञान ही दूर होऊन तो मनुष्य ज्ञानी होतो. म्हणजेच वाचन हे किती हितकारक आहे याविषयी याच्यामध्ये सांगितलंय की आपण वाचन केल्यानंतर हे जे श्रेष्ठ पंडित आहेत, विद्वान आहेत, या विद्वानांच्या वाङ्मयातून आपल्याला हे ज्ञान मिळतं. त्यानंतर पुढचा जो श्लोक आहे तो बघा की ज्याप्रमाणे सुरुवातीला दोन प्रश्न तुम्हाला विचारले होते पाठ्यपुस्तकाच्या पाठाच्या पूर्वीच की तुम्ही वाचन करता का आणि तुम्ही इतर कोणतं वाचन करता, वर्तमानपत्र वाचता का. तर वर्तमानपत्र वाचल्यानं आपल्या ज्ञानामध्ये कशी वृद्धी होते हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे. बघा, अद्ययावत ही संधी आहे, महत्वाचा संधी. बघा, अद्ययावत, अद्ययावत म्हणजेच अद्ययावत आता नुकतेच घडलेले. ज्ञानासाठी, ज्ञानाय, ज्ञान शब्द चालवला तर चतुर्थीचा एक वचन येतं. बघा, ज्ञानाय. वृत्तपत्रम पठेत सदा, सदा पठेत, सदा नेहमी. यह वृत्तपत्रम सदा पठेत, जो वर्तमानपत्र नेहमी वाचतो त्याला सर्वविध सुविद्या अर्थम वाचनम तद्वाचनम उपकारकम. सर्वविध, सर्वविध म्हणजे सर्व प्रकारच्या वर्तमानपत्रामध्ये जे विश्वामध्ये घडलेलं असेल, मग ते चांगलं असेल, वाईट असेल, त्याचबरोबर जे ज्ञानासाठी असेल, त्याचबरोबर विज्ञानासाठी असेल, अशा प्रकारचं सर्व प्रकारचं ज्ञान वर्तमानपत्रातून होत असतं, वर्तमानपत्रांच्या वाचनातून होत असतं. म्हणून अशा प्रकारचं वाचन म्हणजेच वृत्तपत्रांचं वाचन हे आपल्यासाठी नेहमी हितकारकच असते. आणि म्हणून हे सांगण्यासाठीच हा जो श्लोक आहे तो वृत्तपत्र वाचनामुळं आपल्याला कोणकोणते लाभ होतात याविषयी सांगितलेलं आहे. त्या वर्तमानपत्रामधील विविध सदर, त्या सदरामध्ये असणारे जे लेख, त्या लेखांच्या माध्यमातून आपल्याला सद्यस्थितीमध्ये काय घडलेलं आहे त्याविषयी आपल्याला आपण ज्ञानी होतो. बघा, अद्ययावत ही ज्ञानाय वृत्तपत्रम सदा पठेत सर्वविध सुविद्यार्थम वाचनम उपकारकम. संधी बघा, अद्ययावधी, त्याचा संधी अद्ययावत अधिक ही
पठित सदा त्याचा संधी विग्रह पठित अधिक सदा, वाचनम अधिक उपकारकम असा त्याचा संधी होतो. अन्वय बघा. मनुजः अद्ययावत ज्ञानाय वृत्तपत्रम सदाही पठेत. ही जी आहे ते पद्यपूर्तीसाठी आलेला ते अव्यय आहे. मनुजः अद्ययावत ज्ञानाय, अद्ययावत ज्ञानासाठी माहितीसाठी नेहमी वर्तमानपत्रांचं वाचन करावे. सर्वविध सुविद्यार्थम, सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी असे वाचन उपकारकच असते. बघा आता याचं भाषांतर जे आहे ते भाषांतर व्यवस्थित बघूया. मनुष्याने अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी वर्तमानपत्र वाचावे. वाचन हे सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. पुन्हा एकदा श्लोक बघा. अद्ययावत ही ज्ञानाय वृत्तपत्रम पठित सदा, सर्वविध सुविद्यार्थम वाचनम उपकारकम. अन्वय. मनुजः अद्ययावत ज्ञानाय वृत्तपत्रम सदा ही पठेत, सर्वविध सुविद्यार्थम वाचनम उपकारकम वर्तते. मनुष्याने अद्ययावत ज्ञान किंवा माहिती मिळवण्यासाठी नेहमी वर्तमानपत्र वाचावे. वाचन हे सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर पुढचा जो श्लोक आहे तो श्लोक बघा. आता हा जो श्लोक आहे तो श्लोक मात्र आपल्या सर्वांसाठीच हा श्लोक अत्यंत उपयुक्त आहे. की विशेषतः कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी, की आपला वेळ जो आहे तो बहुमूल्य वेळ योग्य प्रकारे न घालवणाऱ्या लोकांसाठी. हा जो वेळ आहे तो वेळ विनाकारण खर्ची घालणाऱ्यांसाठी हा जो श्लोक आहे तो सांगण्यात आलेला आहे. मग हा विनाकारण खर्च करण्यात आलेला जो वेळ आहे तो कशा प्रकारे त्यांनी वापरावा हे सांगण्यासाठी श्लोक आहे. बघा. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा भाषणाही कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. पुन्हा एकदा बघा. पहिल्या ओळीमध्ये अखंड जरी शब्द असेल तरी सुद्धा त्यामध्ये हे विद्यार्थी कसा वेळ दवडतात, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये वेळ दवडतात हे सांगितलं. वृथा भ्रमणम, विनाकारणच हिंडणे, प्रयोजन नसतानाही हिंडणे. कुक्रीडा, वाईट खेळ, की ज्या खेळाचा आपल्या व्यक्तिमत्वासाठी आपल्या शरीरासाठी निरोगी राहण्यासाठी जो उपयुक्त नाही अशा प्रकारचे खेळ. त्याचबरोबर परपीडा, दुसऱ्यांना त्रास देणे. त्यानंतर अपभाषणही, दुसऱ्यांना वाईट बोलणे. अपभाषण, भाषण म्हणजे बोलणे, अप म्हणजे वाईट बोलणे. अपभाषणही म्हणजे लोक आपला वेळ कसा दवडतात तर या प्रकारे. वृथा भ्रमणम कुक्रीडा परपीडा अपभाषण कालक्षेप न कर्तव्य. मग अशा प्रकारे वेळ विद्यार्थ्यांनी घालवू नये. तर मग काय करावं. वाचनम श्रयेत. ते श्रयेत यामध्ये मूळ धातू आहे तो श्री धातू. श्री म्हणजे आश्रय घेणे. श्री या धातूचा अर्थ आश्रय घेणे. आश्रय घ्यावा. कुठं आश्रय घ्यावा तर विद्यार्थ्यांनी वाचनामध्ये आश्रय घ्यावा. काय न करता तर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेळ दवडण्यापेक्षा, म्हणजे वृथा भ्रमणम कुक्रीडा परपीडा अपभाषण यामध्ये आपला वेळ न दवडता या विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यावा. बघा. हे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी योग्य त्या प्रकारचा खेळ त्याचबरोबर वाचनाचा त्या विद्यार्थ्यांनी आश्रय घ्यावा. याच्यामधील संधी विग्रह बघा.
कालक्षेप अधिक न, विसर्ग संधीचा नियम आहे बघा. कालक्षेप अधिक न, कर्तव्यो विद्यार्थी संधी विग्रह, कर्तव्य अधिक विद्यार्थी. अन्वय बघा, विद्यार्थी ही, विद्यार्थी कारांत शब्द चालवला तर त्याचं तृतीय विभक्तीचं बहुवचन विद्यार्थ्यांनी. वृथा भ्रमण, वृथा भ्रमण, वृथा म्हणजे खरं तर खोटे, विनाकारण. भ्रमण हिंदणे. कुक्रीडा, आणखीन विद्यार्थी कशामध्ये आपला वेळ दवडतात तर कुक्रीडा, वाईट खेळण्यामध्ये. म्हणजेच आपण भ्रमणध्वनीवर म्हणजेच मोबाईलवर वगैरे अशा प्रकारच्या गेम खेळणं की जे आपल्या हितावह नाहीत अशा. परपीडा, दुसऱ्यांना त्रास देणे, मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल. अपभाषणही, दुसऱ्यांना वाईट बोलणे इत्यादी गोष्टींमध्ये कालक्षेप न कर्तव्य, वेळ दौडू नये, वेळ घालवू नये. विद्यार्थी वाचनम श्रयेत, विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यावा. अन्वय यामध्ये विद्यार्थी ही हा जो शब्द आहे तो प्रारंभी घ्यावा. विद्यार्थ्यांनी हे कोणाला संबोधन आहे तर विद्यार्थ्यांसाठी. तर यामध्ये पाहायला मिळेल, पहिल्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी विनाकारण हिंडणे, वाईट खेळ असं न करता त्यांनी काय करावं तर वाचनाचा लाभ घ्यावा, त्याचा आश्रय घ्यावा. आता त्याचं भाषांतर बघा. वाचनाने माणसाची चारित्र्य समृद्ध होते. या उलट विद्यार्थी श्लोकात उद्धृत केलेल्या, आता हे जे आहे ते तुम्हाला काय दिलेलं आहे आधी स्पष्टीकरण दिले की हे स्पष्टीकरण कसं आहे की काय करावं, नेमकं काय करावं आणि काय करू नये. हे वाचण्यामुळं आपलं चारित्र्य समृद्ध होतं. आता हा जो भाग आहे तो भाग आपल्याला कशासाठी उपयुक्त ठरेल तर ज्यावेळी माध्यम भाषेया उत्तरम लिखत हे ज्यावेळी आपण पाहू त्यावेळेला या वाक्यांचा आपल्याला वापर करता येईल. वाचन केल्याने माणसाचे चारित्र्य समृद्ध होते. या उलट विद्यार्थी श्लोकात उद्धृत केल्याप्रमाणे वायफळ कृतीमध्ये मग्न असल्यास त्याचा वेळ तर वाया जातोच व त्याचे मन ही कलुषित होते. मनामध्ये अपविचार त्याच्या मनामध्ये येतात. मग अशा वेळेला आपण अशा प्रकारचं या चार बाबी, या बाबींचा आश्रय न घेता वाचनाचा आश्रय घ्यावा. आपण आता अवधी कमी असल्यामुळं आज आपण इथंच थांबणार आहोत. उर्वरित जे श्लोक आहेत ते श्लोक आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ज्यावेळेला व्हिडिओ असेल त्यावेळेला पुढचे जे श्लोक आहेत ते श्लोक आपण त्याविषयी माहिती घेऊया. पण आपण इथंच थांबण्याचं कारण असं की पुन्हा एकदा तिमाही प्रश्नपत्रिकेच्या संदर्भातली सूचना की त्या विद्यार्थ्यांनी एक नमुना दाखल प्रश्नपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्यानं बनवणं अपरिहार्य आहे. धन्यवाद.